एक्सरसाइज करता तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर फक्त तुमच्या घरातील हे 3 इन्ग्रीडियंट घ्या आणि रोज सकाळी तुम्हाला फक्त दिवसभरामध्ये कधीही फक्त हे अर्धा कप ड्रिंक प्यायचं आहे. यामुळे तुमच्या शरीरातील एकदम जबरदस्त पद्धतीने फॅट लॉस होणार आहे, इंचेस लॉस होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची पोटाची चरबी कमी होण्यास मदत होणार आहे. तुमच्या शरीरात जे फॅट मेटाबॉलिझम आहे, त्याची क्रिया वाढवून ऊर्जामध्ये रूपांतर करून तुमचं फॅट लॉस जबरदस्त पद्धतीने करण्याचं काम फक्त या 3 इन्ग्रीडियंटमध्ये आहे आणि या अर्धा ग्लास ड्रिंकमध्ये आहे. खूप जबरदस्त आहे. वेट लॉस खूप चांगल्या पद्धतीने होतं. कोणताही उशीर न करता चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्ही 1.5x स्पीडवरती सुद्धा बघू शकता. तर इकडे तुम्हाला ना स्टीलचंच भांडं घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता इकडे अॅल्युमिनियम वगैरे कोणतंच घेऊ नका. स्टीलचं पातेलं ऑल्वेज घ्या आणि कधीही आपल्या किचनमध्ये आपण स्टीलचेच भांडी वापरले पाहिजे. तर यामध्ये जे आहे मी एका व्यक्तीसाठी बनवत आहे, त्या हिशोबानेच तुम्हाला प्रमाण सांगणार आहे. व्यक्ती वाढले तर प्रमाण सुद्धा तुम्हाला जास्त घ्यायचं आहे. आता माझ्या एकटीसाठी बनवते त्यामुळे मी 1 कप पाणी इकडे घेते. कप बघू शकता तुम्ही एवढा घेतलाय. चहाचा कप जो असतो तो कप घेतला तरीही चालणार आहे. पण मी हा पूर्ण कप आता घेते. हा जास्त मोठाही नाहीये, एकदम छोटाही नाहीये, मीडियम साइज आहे. त्यामुळे हे एकदम परफेक्ट आहे. सो तुम्ही इकडे बघू शकता, मी इकडे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता ह्या पाण्याला जे आहे उकळी येतच आहे, तर मीडियम आच आपण ठेवायची आहे. यामध्ये आता फक्त 3 इन्ग्रीडियंट आपल्याला घालायचे आहेत. 3 इन्ग्रीडियंटमध्ये तुमचं वेट लॉस जबरदस्त पद्धतीने होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं फॅट लॉस होणार आहे. खूप जबरदस्त आहे. तुम्ही एकदा जर या ड्रिंकच्या प्रेमात पडला ना, तुम्ही डाएट एक्सरसाइज न करता तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट येणार आहे बघा. आता चला पुढचं जे इन्ग्रीडियंट आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. ते घ्यायचं आहे आपल्याला दालचिनी. आता एवढी दालचिनी नाही घ्यायची, अगदी थोडा दालचिनीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि पाणी गरम होतानाच यामध्ये टाकायचं आहे. दालचिनी जी आहे ती पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. याच्यामुळे म्हणजे ह्या दालचिनीमध्ये ना सिनामल्डिहाइड असतं. याच्यामुळे आपली जे मेटाबॉलिझम आहे ना, ते जबरदस्त पद्धतीने वाढतं. त्याचबरोबर आपल्या रक्तातील साखरेची पातळी सुद्धा हे नियंत्रित ठेवतं आणि यामुळे चरबी साठण्याचं जे काही प्रमाण आहे ना, ते कमी होतं. दालचिनी आपल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि ज्यांना कोणाला शुगर आहे त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आता बघा तुम्ही पाणी थोडं गरम होत आहे, त्यामध्ये आपण दालचिनी टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे वेलची. तर वेलची एकतर कुटून घालू शकता किंवा तुम्ही ॲज इट इज असं टाकू शकता. तर वेलची आपल्याला आवर्जून टाकायची आहे. यामुळे याला टेस्ट सुद्धा चांगली येते. पण त्याचबरोबर वेलचीमुळे आपलं पचन एकदम जबरदस्त पद्धतीने सुधारतं. वेलचीमुळे पचन सुधारतं आणि गॅस किंवा पोट फुगणे म्हणजेच म्हणतो ना आपण ब्लोटिंग होते, ते कमी होतं. आपल्या शरीरात डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम हे करतं म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं काम हे करतं आणि यामुळे मेटाबॉलिझम जबरदस्त पद्धतीने वाढतं. आता तुम्हाला मी यामध्ये जेही सांगते यामुळे ना मेटाबॉलिझम जबरदस्त पद्धतीने वाढतं. कारण जेव्हा तुम्ही वेट लॉस वरती असता आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने फॅट लॉस करायचं असतं, तेव्हा तुमची गट हेल्थ खूप चांगली असणं महत्त्वाची असतं. तुमची गट हेल्थ जेवढी चांगली तेवढं फास्ट वेट लॉस, फॅट लॉस तुमचं होत असतं. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं वेट जरी वेइंग स्केलवरती तुम्हाला तेवढंच दिसत असेल, पण जर तुमचे इंचेस लॉस होत असेल म्हणजेच तुमचं फॅट लॉस होत आहे. एवढं जबरदस्त पद्धतीने हे आहे. उकळी येते आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला हे चांगलं असं होऊ द्यायचं कारण वेलची आणि दालचिनीचा पूर्ण अर्क यामध्ये आपल्याला येऊ द्यायचा आहे. याच्यामुळे काय होतं तर आपण जे बनवतोय त्याचा एक छान असा सुगंध सुद्धा येतो याच्यामध्ये आणि या 2 इन्ग्रीडियंटमुळे चव सुद्धा सुधारते आणि मेटाबॉलिझम जबरदस्त पद्धतीने बूस्ट होऊन जातं. आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आता याला उकळी आली आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे कॉफी. कॉफी बघू शकता मी किती घेतली बस एवढी आपल्याला कॉफी टाकायची आहे. तुम्ही म्हणणार कॉफी? हो, आपल्याला कॉफी यामध्ये टाकायची आहे कारण कॉफी म्हणजेच ह्या ब्लॅक कॉफीमध्ये साखर किंवा दूध आपण काहीच टाकत नाही आहे. त्यामुळे याच्यामध्ये कॅलरीचं प्रमाण खूप कमी असतं. कॉफीमधील कॅफीन आपलं मेटाबॉलिझमची क्रिया एकदम जबरदस्त पद्धतीने वाढवतं आणि यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते. म्हणजे जे फॅट मेटाबॉलिझम आहे ते खूप जबरदस्त पद्धतीने आपली ही जी ब्लॅक कॉफी आहे ती वाढवत असते आणि हेच आपल्याला पाहिजे आहे. यामुळे भूक सुद्धा फार कमी लागते. आपली एनर्जी वाढण्यास खूप मदत होते आणि वारंवार आपल्याला असं असं होतं ना हे खायचं ते खायचं क्रेव्हिंग होत असते. ती प्रचंड कमी प्रमाणात होते. हे चरबी जाळण्यासाठी एकदम महत्त्वाचं आहे. खूप जबरदस्त आहे. आता मंद आच करायची आणि याला चांगलं उकळू द्यायचं कारण दालचिनी आणि वेलची पूड जी आपण टाकली किंवा वेलची टाकली त्याचा सगळा फ्लेवर यामध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे.
तुम्हाला जर चहाची सवय असेल, तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल, की चहाच्या टाईमला तुम्ही ही ब्लॅक कॉफी घ्या. पण यामध्ये आवर्जून दालचिनी टाका आणि त्याचबरोबर वेलची पूड टाका. ज्यांना कोणाला शुगर आहे, यांनी तर आवर्जून त्यामध्ये दालचिनी आणि वेलची पूड टाकायची आहे. कारण वारंवार आपण ज्या गोष्टी खातो, त्यामुळे दालचिनी आपण यामध्ये वापरल्यामुळे जो ग्लुकोज स्पाइक होत असतो, ती रक्तातील साखर आपलं नियंत्रित करण्याचं काम दालचिनी करत असते. बऱ्याचदा आपली लाईफस्टाईल एवढी हे झाली आहे धावपळीची, की आपल्याला आपल्या शरीरामध्ये कार्टिसोल खूप जास्त प्रमाणात होतो, स्ट्रेस हार्मोन खूप जास्त प्रमाणात सिक्रेट होतो आणि यामुळे जेव्हा आपण वेट लॉस, फॅट लॉस वरती असो, आपली झोप व्यवस्थित होत नाही आणि तिथे कुठेतरी आपण जर अशी ड्रिंक जर आपल्या डाएटमध्ये ॲड केले, तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टीतून रिलीफ मिळण्यासाठी खूप फायदा होत असतो. आपल्याला हे मंद आचेवरती चांगलं उकळू द्यायचंय. उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती हे होऊ द्यायचंय. म्हणजे दालचिनी आणि त्यासोबतच आपण जे काही वेलची टाकलेली आहे, त्याचा चांगला असा फ्लेवर यामध्ये येतो. खूप जबरदस्त लागते. याच्यामध्ये साखर, गूळ काहीच टाकायचं नाही. जर स्टार्टिंग करत असाल तर साखरेऐवजी गुळाचा छोटासा खडा टाका. त्यानंतर हळू-हळू गूळ सुद्धा तुम्हाला बंद करायचा आहे. गूळ सुद्धा टाकायचा नाहीये. हे सुद्धा गोडच आहे. तुम्ही एकदा फक्त सुरुवात करा. पहिले हवं तर 1 हप्ता थोडासा गूळ टाका आणि नंतर हळू गूळ कमी-कमी करत जा आणि डायरेक्ट त्यामध्ये गूळ, साखर, दूध काहीच टाकायचं नाही आहे. चहाची जी काही तुमची तुम्हाला असतं की चहा प्यायचा आहे, ते सुद्धा हे होतं आणि बऱ्याच जणांचं माझं सुद्धा असंच आहे, की चहा पिला नाही की डोकं दुखतं. तर हे डोकंही दुखत नाही याच्यामुळे आणि आपली चहाची भूक जी आहे ती सुद्धा भागली जाते. खूप जबरदस्त आहे. तुम्हाला असं वाटेल, की अरे ब्लॅक कॉफी कडू हां, थोडंसं कडूसर असतं. मी नाही म्हणणार नाही, पण खूप जबरदस्त आहे. मला सांगा जर एखादी गोष्ट कडू आहे, कशी तरी आहे, पण जर ती आपल्या शरीराला खूप फायदा देत असेल, तर घ्यायला काय हरकत आहे, नाही का? त्यामुळे हे तुम्ही आवर्जून घ्या. आता बघा मी 2 ते 3 मिनिट उकळी आल्यानंतर मंद आचेवरती हे असंच उकळू दिले आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला पूर्ण अर्क यामध्ये आलेला आहे. गॅस मी बंद करते आहे आणि घरभर पूर्ण तुम्हाला असा कॉफीचा स्मेल दरवळताना दिसणार आहे. आता मी इकडे हाच कप घेते आहे आणि हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे बघा. तर बघा मी गाळणी घेतलेली आहे आणि आपल्याला हे प्यायचंय. जर तुम्ही हे उपाशी पोटी पिलं ना, खूप जबरदस्त फायदे तुम्हाला याचे भेटणार आहेत. हे मी लिहून देते तुम्हाला. तुम्ही बघू शकता आपण पूर्ण कप भरून घेतला होता आणि आता 3/4 कप एवढा झालाय. आता तुम्हाला असं वाटत असेल, स्टार्टिंग असेल, तर स्टार्टिंगला तुम्हाला असं वाटू शकतं, की हे खूप गरम आहे, माझ्याकडनं सिप-सिप करून पिलं जाणार नाही. थंड होऊ द्या म्हणजे कोमट. अतिही थंड होऊ देऊ नका, कोमट होऊ द्या आणि नंतर एका घोटात पिलं तरी चालेल, पण सिप-सिप करून याचा आनंद घ्या. तुम्हाला जास्त अजून रिझल्ट मिळेल. खूप जबरदस्त आहे. मस्त ब्लॅक कॉफीचा स्मेल येतो. ज्यांना कोणाला कॉफी आवडते, ज्यांना कोणाला मायग्रेन खूप जास्त ट्रिगर होतो. पण बऱ्याच जणांचं असं असतं, की कॉफी पिल्यामुळे त्यांचा मायग्रेन जो आहे तो थोडं शमण्यास मदत होते. त्यांनी हे नक्की इन्क्लूड करावी. ही कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती? तर सकाळी उपाशीपोटी कॉफी ही पिली तरीही चालेल. जेवण झाल्यानंतर 45 मिनिटांनी ही कॉफी पिली तरीही चालेल. संध्याकाळी चहाच्या टाईमला ही कॉफी पिली तरीही चालेल. ब्रेकफास्ट झाल्यानंतर 30 ते 45 मिनिटांनी ही कॉफी पिली तरीही चालेल. म्हणजे कॉफी मी इतक्या वेळ सांगते म्हणजे इतक्या वेळ दिवसभर प्यायची नाही. फक्त एकदा प्यायची आहे. दिवसभरातून तुम्ही कधीही प्या. मी तुम्हाला फक्त टायमिंग सांगतेय, की या टाईमला तुम्हाला प्यायचं आहे. तुम्ही कधीही प्या आणि ही कॉफी रात्री जेवण झाल्यावर सुद्धा तुम्ही पिऊ शकता. फक्त एक टाईम प्यायची आहे. जास्त याचं सेवन करायचं नाही. ज्या काही प्रेग्नंट महिला असेल किंवा ज्या प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असेल, ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झाली अशांनी हे स्ट्रिक्टली अव्हॉइड करायचं आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे असं प्यायचं नाही. कारण बाळ ब्रेस्टफीड करत असतं आफ्टर डिलिव्हरी आणि जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये असता, प्रेग्नंट असता तेव्हा तुमच्या पोटामध्ये बाळ असतं. त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अव्हॉइड करणं तेवढ्याच महत्त्वाचं आहे. कॅफीन घेत नसतात प्रेग्नन्सीमध्ये. आता तुम्ही बघू शकता मी तुमच्यासमोर हे पिणार आहे, पण हे खूप जबरदस्त आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चव सुद्धा तुम्हाला थोडी कडवट लागू शकते, पण माइंड ब्लोइंग जे आहे ती कॉफी काम करते बघा. जबरदस्त फॅट लॉस करते. तर तुम्ही बघू शकता आपली कॉफी ही रेडी झालेली आहे. ही कॉफी तुम्ही सिप-सिप करून नक्की पिऊ शकता. पण त्याआधी मला नक्की कमेंटमध्ये सांगा, की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात. म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल, की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते आणि एकदा नक्की ट्राय द्या. थोडीशी कडवट लागते. पण याच्यामध्ये दालचिनी आणि वेलची टाकल्यामुळे याचा जो काही फ्लेवर आहे तो बॅलन्स आउट करतो आणि कॉफीचा जो काही कडवटपणा आहे तो कमी करण्याचं काम हे करतं. त्यामुळे अप्रतिम लागतं. माझ्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला समजलं असेल.